हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये. संध्याकाळचे आता 5:30 वाजून गेलेले आहेत. झाडू मारून आता दिवाबत्ती करायची आणि म्हणजे 6 वाजलं की अंधार पडायला सुरुवात होतेच. पण आता ना सकाळची थंडी असली तरी दुपारी आता उन्हाळ्याचं फिलिंग येतं आहे. असं बाहेरचं वातावरण बघितल्यावर पण ना तुमच्या पण लक्षात येईल की आता थोडासा उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली. तर यावेळी थंडी भरपूर होती, त्यामुळे उन्हाळासुद्धा तसाच त्या मानाने भरपूर असा कडक असणार आहे. आणि सकाळचं मी काय स्वयंपाक बनवलेलं ते पण मी आज तुमच्यासोबत आजच्या सकाळच्या जेवणात काय होतं ते शेअर करते. आणि आता भाजी काय करायची चाललं होतं, बघितली वांगी, पण नंतर लक्षात आलं इथं पण आहे आणि इथं सगळीकडेच वांग्याची झाडं आहेत थोडी थोडी, तर वांगी भरपूर निघतात आता. पण भाजी नंतर दुसरी करायची ठरल्यानंतर मग ही वांगी म्हटलं राहू द्यात. ज्यावेळी करायची त्यावेळी ताजी ताजी वांगी छान लागतात, फ्रेश असे. तर इथं संध्याकाळचं दिवाबत्ती करून घेतलं. मुलं 4 वाजताच येतात, त्यामुळं त्यांचा नाश्ता वगैरे चहा पाणी ते 5पर्यंत होऊन गेलेलं असतं. तर संध्याकाळी मग त्यांना काय खायला दिलेलं इथलं सगळं आवरायचं. आणि हे सासूबाईंनी शेतातनं ना शेत लांब असल्यामुळं ना खरं जाणं होत नाही सारखं. तर शेतात हा हरभरा आहे आता सध्या. आणि नंतर इथं संध्याकाळी ना स्वयंपाक झाल्यानंतरच हळदी कुंकवासाठी बोलवलेलं गावात, तर ते गेलेलो. आणि पहिली संक्रांत असेल ना, हा एवढा सगळा वौसा म्हणजे मुलीला जाताना पण देतात आणि येताना परत ते एवढं सगळं घेऊन येते. तर त्या बायका बोलवून ना, म्हणजे आपल्या भावकीतल्या वगैरे आहेत, तर त्यांना ते दिलं जातं. तसं गावातल्या सगळ्याच बऱ्यापैकी बायका म्हणजे जो आपला वाडा असतो तर त्यांना बोलवलं जातं. आणि जे आणलेलं आहे ना, मग अशी भुती किंवा शिदोरी म्हणतात, तर हे दिलं जातं. तर त्यासोबत त्यांनी मग हा वाण पण ठेवलेला आज संक्रांतीचं हळदी कुंकू म्हणून, दोन्ही पण सोबत झालं. तर हळदी कुंकाला वगैरे जायचं झालं तर परत काय आम्ही साडी चेंज करत नाही, कारण गावातच असतं आहे, त्यामुळं परत साडी डबल चेंज करायचा कंटाळा येतो. त्यामुळे आहे तसंच आलेले. ते थोडंसं लेट झालं होतं संध्याकाळच्या, मला वाटतं 7:30-8 वाजलेल्या. आणि आज सकाळी मुलांच्या टिफिनसाठी ना पराठा, म्हणजे मी बटाट्याची भाजी केली नॉर्मल ना, तेल टाकून मीठ टाकून अगोदर बटाटा वाफवून घेतला. आणि त्यामध्ये मग आपण जे मसाले टाकतो ते टाकायचे. फक्त कांदा नाही मी टाकला यामध्ये. कांदा नाही टाकला ना पराठे आपले फुटत नाहीत अजिबात. पीठ पण असं छान मऊसूत असं मळून घ्यायचं. आणि बटाट्याची भाजी केलेली ना, ती भाजी परत मी आपल्या पुरणाची चाळण असते ना, त्यातनं बारीक करून घेतली. म्हणजे आपण पुरण वाटतो ना त्या पद्धतीनं वाटून घेतल्यासारखं घेतलं. त्यामुळे पुरणागत झालं हे सारण. आणि त्यामुळे पराठे छान होतात, अगदी व्यवस्थित फुगतात आणि फुटत नाहीत अजिबात. बटाट्याचे पराठे काय होतं, आपण ते बटाटे व्यवस्थित मॅश नाही केलं किंवा बटाटे तुम्ही उकडून घेतले आणि ते खिसून घेतले तरीसुद्धा चालू शकतं. आता ह्यात ना वरून चीज टाकू शकता किंवा तुम्हाला आतमध्ये चीज टाकायचं झालं तरी पण ते टाकू शकता, छान लागतं. आणि लाटताना ना थोडा हलक्या हाताने असा तो लाटून घ्यायचा. दोन्ही बाजूने असा एकसारखा लाटून घ्यायचा काटात वगैरे. तर बघा लाटताना सुद्धा तो, म्हणजे लाटताना फुटला की मग तो परत फुगत नाही पराठा. यामध्ये सारण जास्त भरल्यामुळं हा पराठा पण मोठाच झाला आहे. तर तव्याला अगोदर तूप लावून घेतलं. तर टिफिनसाठी सकाळी बनवून दिलं तर त्यांना, मग राहिलेले परत हे 2 पराठे मी नंतर बनवलेलं. पीठ मात्र सकाळी एकदाच मळलेलं असतं. परत मग मुलांचं टिफिन वगैरे दिलं, त्यांना आवरून दिलं की मग परत आपलं घरचं राहिलेला बाकीचा स्वयंपाक करायचा असतो. बाकीच्या भाज्या वगैरे परत वेगळं करावंच लागतं. पण कणिक मात्र मग एकदाच मळून ठेवते आणि ती छान भिजली तर मग चपात्या व्यवस्थित येतात.
तर हा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता, छान लागतं, किंवा सॉससोबत पण पराठे मस्त लागतात. नंतर राहिलेल्या पिठाच्या चपात्या करून घेतल्या आणि आज ना हे डाळ रात्रीचं वरण शिल्लक होतं, तर त्याचं म्हणलं थालीपीठ करावं आणि खरंच थालीपीठ छान होतं हे. तर चपात्या करून घेतल्यानंतर ना त्याच परातीमध्ये मी आता थोडंसं, आता तुम्हाला यामध्ये पालक वगैरे काही भाज्या घालायच्या असतील तरी पण घालू शकता, पण आता माझ्याकडं कोथिंबीर होती तेवढीच मी घातले आणि कांदा कट करून घेतला. अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट असते ती पण बारीक करून घेतली. कांदा जेवढा होईल तेवढा बारीक कट करायचा. तर इथं ज्वारीचं पीठ घेतलं आणि डाळीचं पण थोडंसं घेतलं आहे, किंवा थालीपीठाची पीठं असतील तर ते सुद्धा टाकू शकता. आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, मीठ चवीपुरतं टाकायचं. धना पावडर जिरा पावडर असेल, थोडासा ओवा टाकला आहे मी. आणि ही डाळ एवढी शिल्लक होती. तर ह्या डाळीमध्येच बऱ्यापैकी पीठ मळून चालतं. वरून थोडंसं नंतर पाण्याचा हात घ्यावा लागला. तर शिल्लक राहिलेली डाळ पण मग अशी नंतर ती खाल्ली जात नाही, त्यामुळं असं तुम्ही पराठे केलं तर पराठेसुद्धा छान लागतात ह्याचे, किंवा थालीपीठसारखं. सुरुवातीला हे जरा घट्ट होतं त्यामुळं असं पसरत नव्हतं. नंतर जरा ते पाणी लावून मी अजून लूज केलं, मग छान असे थालीपीठ ह्याची करता आली. गाजर वगैरे तुम्हाला खिसून घालायचं तरी अजून भरपूर सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये खिसून घालू शकता. वरून तीळ लावलं आणि तूप लावून छान भाजून घ्यायचं, मस्त लागतात हे थालीपीठ. तर जेवढी 2-3च झालेली तेवढी केली. आणि आज जरा ना ह्या खिडक्या बाथरूमच्या टॉयलेटच्या होत्या, त्या जरा साफ करायच्या होत्या. आता इकडं पाठीमाग काम चाललं आहे त्यामुळे थोडं सिमेंट पडलेलं, ते म्हटलं नंतर सुकलं तर ना निघणार नाही असं मला वाटलं, पण निघलं. म्हणून म्हटलं हे सगळंच साफ करून घेऊया. हे आता काचा काढून पण घासायला साफ करायला येतं, पण हे ना काचं एकदा माझ्या हाताला लागलेलं तेव्हापासून मला ह्या काचा साफ करायची भीतीच वाटते. ब्रशनं फिरवून घेऊन नंतर थोडंसं पाणी मारलं तर मग निघून जाते, किंवा हे आपण काढून साबणाने घासल्यावर स्वच्छ होतं खरं, पण लागायची भीती वाटते, किंवा पडलं तर फुटण्याची पण म्हणजे तेवढी भीती वाटते. त्यामुळे आहे असंच सगळं साफ करून घेतल्या. तर आता रात्रीच्या जेवणात पण डाळ आज तिखटवाली डाळ करायची होती. तर वरण नाही तर तिखट डाळ हा रात्रीचा मेनू फिक्सच असतो, कारण जान्हवी नुसता भात खाते तर तिला डाळ भात जास्त आवडतं. मग नुसतं भातात दुसऱ्या आपल्या भाज्या देण्यापेक्षा ना मग डाळ असावी असं वाटतं. आणि ही मोड आणण्यासाठी ना यामध्ये हरभरा अगोदरच ठेवलेलं होतं, आणि हरभऱ्याला मोड येत नाही म्हणून मी काय करते, एक दिवस भिजत घालते आणि दुसऱ्या दिवशी त्याच डब्यामध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवून देते. 2-4 दिवसांनी फ्रीजमध्येच त्याला हळूहळू मोड यायला चालू होतात. आणि नंतर रात्रीच्या जेवणात ही डाळ बनवलेली. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.